तर मित्रांनो, आपण ऐकत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक आहेत अमित त्रिपाठी. तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 8 पाहू. प्रकरण क्रमांक 8, देवांचे पेय. शिव आणि नंदी राजेशाही विश्रामगृहाकडे परतत होते. शिवाला एकट्याने जेवण करायचे होते. शिवाच्या मागेच काही पावलांचे अंतर राखून नंदी चालत होता. त्याची मान शरमेने झुकलेली होती. तो म्हणाला, प्रभू मला क्षमा करा. शिवाने मागे वळून नंदीकडे एक नजर टाकली. प्रभू, तुमचं म्हणणं बरोबर होतं. आम्ही आमच्याच त्रासांमध्ये एवढे गुरफटलो गेलो होतो की आम्हाला निळकंठाचा शोध घेण्याची मोठीच निकट भासत होती. त्या गडबडीत आमच्याकडे स्थलांतरित होणाऱ्यांवर आम्ही अन्याय करत आहोत हेच आम्ही विसरून गेलो होतो. मी तुम्हाला चुकीची माहिती दिली प्रभू. मी तुमच्याशी खोटं बोललो. शिवाने काहीही म्हटले नाही. तो नंदीच्या डोळ्यात शांतपणे रोखून पाहत राहिला. मला माफ करा प्रभू, मी तुम्हाला चुकीची माहिती दिली. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. नंदी तसाच मान झुकवून उभा होता. शिवाचे ओठ हळूच विलग झाले. त्याच्या चेहऱ्यावर हलके स्मित हास्य पसरले. आपण त्याला माफ केले असल्याचे दाखविण्यासाठी त्याने नंदीच्या खांद्यावर थोपडले. पण त्याच्या नजरेतून एक स्पष्ट संदेश नंदीला मिळत होता. माझ्या मित्रा, पुन्हा माझ्याशी असा खोटारडेपणा करू नकोस. आपली मान हलवत नंदी म्हणाला, नाही प्रभू, पुन्हा माझ्याकडून अशी चूक कधीही घडणार नाही. मला माफ करा. विसरून जा नंदी. आता शिवाच्या चेहऱ्यावर थोडेसे अधिक स्मित हास्य होते. तो पुढे म्हणाला, आता ते सगळं भूतकाळात जमा झालं आहे. ते वळले आणि नंतर पुन्हा चालू लागले. अचानक शिवाने आपली मान हलवली आणि तो पुटपुटला, काय विचित्र लोक आहेत हे. काय झालं प्रभू, नंदीने विचारले. खरं तर काहीच नाही. तुमच्या समाजातील काही स्वारस्यपूर्ण गोष्टीचं मला आश्चर्य वाटत होतं, इतकंच, शिव म्हणाला. प्रभू, स्वारस्यपूर्ण गोष्टी? शिव पुन्हा त्याच्याशी बोलू लागल्यामुळे उत्साहित झालेल्या नंदीने विचारले. ठीक आहे, तुमच्या समाजातील काही लोकांना माझ्या निळ्या गळ्यामुळे मी अशक्य गोष्टीही करू शकेन असं वाटतं. काही लोकांसाठी माझं नाव एकदम इतकं पवित्र बनले की ते माझं नाव उच्चारतही नाहीत. नंदी किंचित हसला. तर दुसरीकडे काही लोकांना मी नकोसा झालो आहे. खरं तर मी त्यांना स्पर्श केला तरीही त्यांना अपवित्र झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी शुद्धीकरण करून घ्यावं असं ते मला सांगतात. शिव म्हणाला, शुद्धीकरण? तुम्हाला शुद्धीकरणाची गरज काय? नंदीने थोडेसे चिंताग्रस्त होत विचारले. शिवाने आपले शब्द तोलून मापून वापरले होते. ठीक आहे, सांगतो. मी कोणाला तरी स्पर्श केला, त्यामुळे मी शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे असं मला सांगितलं गेलं. काय? तुम्हाला कोणी स्पर्श केला होता प्रभू? ती विकर्मा व्यक्ती होती काय? नंदीने त्रस्तपणे विचारले. फक्त एखाद्या विकर्मा व्यक्तीचा स्पर्श झाला तरच आपल्याला शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. शिवाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याच्या नजरेवरचा पडदा दूर झाला होता. आदल्या दिवशीच्या घटनेचा अर्थ एकाएकी त्याच्या लक्षात आला होता. स्पर्श झाल्याबरोबर तिने एकदम अंग आक्रसून घेण्याचे कारण त्याच्या लक्षात आले होते. त्याच वेळी कृतिका आणि गुरुजींनीही धक्का बसल्याप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. नंदी, विश्रामगृहात परत जा. मी नंतर तुला तिथेच भेटेन, शिवाने नंदीला सांगितले आणि तो विश्रामगृहाच्या बगीच्याकडे वळला. प्रभू, काय झालं? नंदीने शिवापासून थोडेसे अंतर राखत विचारले. तुम्ही ते शुद्धीकरण करून घेतलं की नाही? नंदी, विश्रामगृहात परत जा. शिव नंदीला पुन्हा एकदा म्हणाला. मी तिथेच तुला भेटेन. शिव बराच वेळ तिथेच वाट पाहत उभा राहिला. पण ते सारे निष्फळ ठरले, कारण सती तिथे आलीच नाही. तो एकटाच तिथल्या बाकड्यावर बसला होता. आपल्या मनात असा विचित्र विचार कसा काय आला याविषयी तो स्वतःलाच दुष्णे देत होता. सतीला माझा स्पर्श अपवित्र वाटेल, मलिन वाटेल असं मला कसं काय वाटलं? मी किती नालायक, मूर्ख आहे. त्याने मनातल्या मनात कितीतरी वेळा त्या घटनेची उजळणी केली. त्याने प्रत्येक किरकोळ गोष्ट आणि हालचालीही मनातल्या मनात तपासल्या, त्याचे विश्लेषण केले. तुला जर काही झालं तर मी मला कधीच माफ करू शकणार नाही, असं सती म्हणाली होती. तिच्या या वाक्याचा नेमका काय अर्थ होता? तिच्या मनात माझ्याविषयी काही भावना निर्माण झाल्या आहेत का? की दुसऱ्या कोणाच्याही दुर्दैवाला कारणीभूत होण्याचा विचारही सहन न होऊ शकणारी ती एक आदरणीय स्त्री आहे, पण ती स्वतःला हीन का समजते? विकर्मा ही संकल्पनाच अत्यंत मूर्खपणाची आणि विचित्र आहे, त्याच्या मनात आले. आता ती येणार नाही याची खात्री पटल्यावर शिव तिथून उठला. त्याने त्या बाकड्याला जोरात लाथ मारली. त्याच्या पूर्वी सुन्न पडलेल्या पायाला वेदना जाणवल्या होत्या. तो विश्रामगृहाच्या दिशेने जाऊ लागला. नृत्यशाळा ओलांडून तो चालला असतानाच त्याचे लक्ष पुन्हा एकदा नृत्यशाळेच्या व्यासपीठाकडे गेले. तो व्यासपीठाकडून मागच्या बाजूला चालला होता. तेवढ्यात त्याला तिथे काहीतरी पडलेले दिसले. तो तिथे जवळ गेला आणि त्याने खाली वाकून ती वस्तू उचलली. ते तिचे मण्यांचे कंकण होते.
तिने ते तिच्या उजव्या हातात घातल्याचे त्याने पाहिले होते. त्याची कडी मोडलेली दिसत नव्हती. तिने हे कड मुद्दामच इथे टाकलं असेल का? त्याने त्याचा वास घेतला. त्या पवित्र तळ्याच्या काठावरील सूर्यप्रकाशात न्याहाळलेल्या संध्याकाळचा सुवास त्याला येत होता. शिवाने आपल्या कमरेभोवती बांधलेल्या पाकिटात ते कंकण ठेवून दिले. मंदार पर्वतावरून परतल्यानंतर तिची भेट घेण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याला तिला भेटायचेच होते. गरज पडली तर जगाच्या अंतापर्यंत तो तिची मनधरणी करण्यास तयार होता. तिला मिळविण्यासाठी तो संपूर्ण मानवजातीशी लढण्यास तयार होता. ज्याशिवाय त्याचा जीवन प्रवास अर्धवट राहिला असता. त्याला ते मनापासून माहिती होते. त्याच्या अंतःकरणाला हे माहिती होते. त्याच्या आत्म्यालाही ते माहिती होते. पंतप्रधान महोदय, अजून किती अंतरावर आहे ते? नंदीने एखाद्या अतिउत्साही लहान मुलाच्या कुतूहलाने विचारले. पुराणात सातत्याने उल्लेख केल्या गेलेल्या मंदार पर्वताच्या भेटीच्या कल्पनेनेच तो थरारून गेला होता. तिथेच देवांच्या त्या पेयाचे सोमरसाचे उत्पादन होत होते. तिथे जाणे ही मेलुहाच्या कोणत्याही नागरिकासाठी सन्मानाची गोष्ट होती. बहुतेक सूर्यवंशीयांसाठी मंदार पर्वत हा त्याच्या साम्राज्याचा आत्मा होता. कारण जोपर्यंत मंदार पर्वत सुरक्षित होता तोपर्यंत त्याचा सोमरसही अबाधित राहणार होता. आता तर आपल्याला देवगिरी सोडून जेमतेम एखादा तास उलटला आहे, सरदार, कणखला स्मित हास्य करत म्हणाली. मंदार पर्वतावर पोहोचण्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रवास करावा लागतो. रथाच्या खिडक्यांवरच्या काळसर कवचामुळे मला बाहेरचे काहीच दिसू शकत नाही आणि मला सूर्य दिसत नसल्यामुळे नेमकं किती काळ गेला आहे ते समजू शकत नाही. म्हणून मी हे तुम्हाला विचारलं, नंदी म्हणाला. प्रहर दिवा तुमच्या मागेच आहे, सरदार, आणि खिडक्यांवरच ते काळं कवच तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. शिवाने कणखलाकडे हसून पाहिले. त्याला माहिती होते की ते काळे कवच त्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हते, तर मंदार पर्वताच्या सुरक्षिततेसाठी होते. त्याचे स्थान गुप्त राहावे म्हणून ते लावण्यात आले होते. मंदार पर्वताचे स्थान अत्यल्प लोकांनाच माहिती होते. अरिष्टनेमी या नावाने ओळखले जाणारे अत्यंत उत्तम प्रशिक्षित सैनिक त्या रस्त्याच्या आणि त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आले होते. मंदार पर्वतावरील संशोधकांखेरीज कोणालाही त्या पर्वतावर जाण्याची किंवा त्याचे स्थान जाणून घेण्याची मुभा नव्हती. जर चंद्रवंशी दहशतवाद्यांनी मंदार पर्वतावर हल्ला केला असता तर संपूर्ण मेलुहा साम्राज्याच धोक्यात आले असते. आपण तिथं कोणाला भेटणार आहोत, कणखला? शिवाने विचारले. प्रभू, आपण तिथं बृहस्पतींना भेटू शकतो. ते साम्राज्याचे प्रमुख संशोधक आहेत. संपूर्ण देशासाठी सोमरस उत्पादित करणाऱ्या संशोधकांचं ते नेतृत्व करतात. अर्थातच याशिवाय इतर अनेक क्षेत्रांतील संशोधनही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतं. आपण येत असल्याचा संदेश आधीच त्यांना पक्ष्यांच्या संदेशवहन यंत्रणेमार्फत पाठवण्यात आला आहे. उद्या सकाळी आपण त्यांना भेटणार आहोत. शिवाने थोडीशी मान हलवली. त्याने स्मितहास्य केले आणि तो कणखलाला म्हणाला, आभारी आहे. नंदीने पुन्हा एकदा प्रहर दिव्याकडे पाहिले आणि शिवाने पुन्हा एकदा आपली नजर आपल्या हातातील पुस्तकाकडे वळवली. कित्येक हजारो वर्षापूर्वी लढल्या गेलेल्या युद्धाविषयीचे ते एक स्वारस्यपूर्ण हस्तलिखित होते. सूर आणि असुर म्हणजेच देव आणि दानव यांच्यात ते युद्ध झाले होते. सृष्ट आणि दृष्ट प्रवृत्तीमधील ते युद्ध होते. रुद्र भगवानच्या म्हणजेच महादेवाच्या मदतीने देवांनी असुरांचा संहार केला होता आणि पुन्हा एकदा जगात न्यायाची प्रस्थापना केली होती. तुम्हाला चांगली झोप लागली असेल असं मला वाटतं, कणखला म्हणाली. बृहस्पतीच्या कार्यालयाबाहेरच्या कक्षात तिने शिवाचे आणि नंदीचे स्वागत केले. पहिल्या प्रहाराचा पहिला तास सुरू झाला होता. मंदार पर्वतावर दिवसाला लवकर सुरुवात होत होती. होय, छान झोप लागली. रात्रभर एक प्रकारचा तालबद्ध आवाज सातत्याने येत होता, पण तरीही मला शांत झोप लागली, शिव म्हणाला. कणखलाने स्मितहास्य केले, पण कोणते स्पष्टीकरण दिले नाही. तिने तिचे मस्तक झुकवले आणि बृहस्पतींच्या कार्यालयाचे दार उघडून तिने शिवाचा आत जाण्याचा मार्ग मोकळा केला. शिव कार्यालयात गेला. त्याच्या पाठोपाठ कणखला आणि नंदीही होतेच. त्या भल्या मोठ्या कार्यालयात सगळीकडे चित्रविचित्र उपकरणे दिसत होती. विविध उंचीच्या टेबलांवर ती व्यवस्थित मांडून ठेवली होती. प्रत्येक उपकरणाच्या शेजारीच ताळपत्रावर काही माहिती लिहून ठेवल्याचे दिसत होते. तिथे काही प्रयोग सुरू होते. ती संपूर्ण खोली निळ्या रंगाने भरलेली होती. कोपऱ्यातच एक चित्रांची खिडकी होती. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलाची श्वास रोखून ठेवण्यात लावणारी दृश्य तिथे दिसत होती. केंद्रभागी चौरसाकृती आकारात कित्येक आसने मांडून ठेवलेली होती. ती एक कमी खर्चात साधेपणाने तयार करण्यात आलेली खोली होती.
प्रत्येक वळणावर, प्रत्येक ठिकाणी साधेपणाची छाप असलेल्या संस्कृतीच्या पाऊल खुणा तिथे स्पष्ट दिसत होत्या. त्या खोलीच्या मध्यभागी बृहस्पती उभे होते. त्यांनी प्रणाम केला. ते मध्यम उंचीचे होते. शिवापेक्षा त्यांची उंची कमी होती. ते गहुवर्णी होते. त्यांचे खोल डोहासारखे डोळे आणि वाढलेली दाढी यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसत होते. आगळे वेगळे भासत होते. त्यांनी डोक्याचा गोटा केला होता आणि शेंडी राखली होती. त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची झळाळी होती. ते थोडेसे स्थूल होते. त्यांचे खांदे रुंद होते आणि छाती भक्कम दिसत होती. त्यांनी थोडासा जरी व्यायाम केला असता तरी त्यांचे शरीर पिळदार बनले असते. पण बृहस्पतींचे शरीर हे त्यांच्यासाठी बुद्धीचे वाहन होते. क्षत्रियांप्रमाणे ते मंदिर नव्हते. ते नेहमीचे पांढरे धोतर नेसले होते आणि त्यांनी खांद्यावरून सैलसरपणे अंगवस्त्र लपेटून घेतले होते. त्यांचे जानवे डाव्या खांद्यावरून त्यांच्या कमरेच्याही खालपर्यंत रुळत होते. कणखला, तुम्ही कशा आहात? बृहस्पतींनी विचारले. बऱ्याच दिवसांनी तुम्ही भेटता आहात, ते म्हणाले. होय, खूपच दिवसांनी, कणखला म्हणाली. किंचित झुकून तिने बृहस्पतींना प्रणाम केला. बृहस्पतींच्या हातावरच्या दुसऱ्या कड्यावर हंस पक्षी होता. शिवाच्या ते लक्षात आले होते. ब्राह्मणांमधलही उच्च जमातीचे ते निदर्शक होते. हे प्रभू शिव, कणखलाने शिवाकडे बोट दाखवत सांगितले. फक्त शिव म्हणणं ठीक आहे, आभारी आहे, शिवाने स्मित हास्य करत सांगितले. त्याने बृहस्पतींना विनम्रपणे प्रणाम केला. ठीक आहे, फक्त शिव म्हणूया. आणि हे कोण आहेत? नंदीकडे वळून बृहस्पतींनी विचारले. ते सरदार नंदी, कणखला म्हणाली. प्रभू शिवांचे मदतनीस अधिकारी. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला सरदार, बृहस्पती म्हणाले. त्यानंतर शिवाकडे वळून ते म्हणाले. माझ्या मनात कोणताही उद्धटपणाचा भाव नाही शिवा, पण मी तुमचा गळा पाहू शकतो का? शिवाने मान हलवली. त्याने आपल्या गळ्याभोवतीचा शेला काढून टाकला. बृहस्पती जवळ आले आणि त्यांनी गळ्याचे नीट परीक्षण केले. शिवाच्या गळ्यातून निळी तेजस्वी रंगछटा बाहेर पडत असल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य मावळले. काही क्षण बृहस्पतींच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. हळूहळू भानावर येत ते कणखलाकडे वळले आणि म्हणाले. ही फसवणूक नाही, हा रंग आतूनच बाहेर पडत आहे. हे कसं काय शक्य आहे? याचा अर्थ असा? होय, कणखला हळुवारपणे म्हणाली. तिला झालेला आनंद तिच्या अंतरंगातून बाहेर पडून पाहत होता. याचा अर्थच असा आहे की निळकंठांचं आगमन झालेलं आहे. आपला तारणहार आला आहे. ठीक आहे, मी त्राता आहे की नाही ते मला माहीत नाही, शिव संकोचून म्हणाला. त्याने आपला शेला अंगावर टाकला आणि गळ्याभोवती पुन्हा बांधून टाकला. तो म्हणाला, पण तुमच्या या विलक्षण देशाला मी शक्य तेवढी मदत करेन. या कारणासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. सोमरस कसा तयार होतो आणि त्याचा परिणाम कसा होतो हे पाहणं अत्यावश्यक आहे, असं मला माझ्या अंतःप्रेरणेतूनच वाटू लागलं आहे. बृहस्पती अजूनही तंद्रीतच होते. ते शिवाकडे सातत्याने टक लावून पाहत होते, पण त्यांचे मन मात्र दुसरीकडेच भटकलेले होते. खऱ्या निळकंठाच्या आगमनामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार ते करत असल्याचे दिसत होते. बृहस्पती, आपल्या प्रमुख संशोधकाला पुन्हा एकदा भानावर आणण्यासाठी कणखलाने हाक मारली. सोमरसाचं कार्य कसं चालतं हे तुम्ही मला सांगू शकाल का बृहस्पती? शिवाने पुन्हा एकदा विचारले. अर्थातच, बृहस्पती म्हणाले. त्यांचे डोळे त्यांच्या समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावर खेळलेले होते. त्यांनी पुन्हा एकदा नंदीकडे पाहत विचारले. नंदी समोर बोलणं योग्य ठरेल का? मेलुहातील संपूर्ण कालखंडात नंदी माझ्यासोबत आहे. तो माझा मित्र आहे. तो इथेच राहिला तर ते बरं होईल असं मला वाटतं, शिव म्हणाला. आपल्या प्रभूचा आपल्यावर गाढ विश्वास आहे आणि इतक्या खुलेपणानं त्यांनी तो व्यक्त केला या भावनेनेच नंदी सुखावला. शिवाशी आपण खोटे बोलल्याबद्दल त्याला मरणप्राय यातना होत होत्या. नंदीने प्रभूशी कधीही खोटे न बोलण्याची शपथ पुन्हा एकदा स्वतःशीच घेतली. शिवा, तू म्हणशील तसं होईल, बृहस्पती म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे स्मित हास्य पसरले होते. आपण निळकंठ असल्याचे समजल्यावरही बृहस्पती वाहत गेले नाहीत किंवा त्यांनी आपल्या पायांवर लोळणही घेतलं नाही, हे शिवाच्या लक्षात आले. पार्वतेश्वर प्रमाणेच बृहस्पतीही त्याला शिव म्हणत होते. ते त्याला भगवान, महाराज किंवा प्रभू म्हणत नव्हते. मात्र दोघांच्या वागण्यात एक प्रमुख फरक होता. तो म्हणजे पार्वतेश्वराच्या वागण्यात अविश्वासातून आलेला चिडखोरपणा होता, तर बृहस्पतींच्या वागण्यात विश्वासातून आलेले सौजन्य होते. आभारी आहे, शिव म्हणाला. मग सोमरसाचं कार्य कसं चालतं? राजेशाही मिरवणूक हळूहळू मंदार पर्वताकडे सरकत होती. 150 सैनिकांचा ताफा मिरवणुकीच्या पुढे होता. त्यानंतर 5 मोठ्या आकाराचे राजेशाही रथ एकाच ओळीत चालले होते. त्यांच्या मागे आणखी 160 सैनिकांचा ताफा होता.
शिवाय राजेशाही रथांच्या डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येक 40 सैनिक चालत होते. प्रत्येक रथाबरोबर आणखी 10 सैनिक आणि 5 सेवक होते. ते त्या रथातच बाहेरच्या बाजूला बसलेले होते. भारतातील सर्वाधिक लढाऊ आणि शूर समजले जाणारे ते अरिष्ट नेमी होते. पाचही रथ टणक भरीव लाकडाने बनविलेले होते. त्यांना कुठेही खिडक्या किंवा छिद्रे नव्हती. हवा खेळती राहण्यासाठी रथांच्या वरच्या बाजूला काही फटी ठेवल्या आल्या होत्या. समोरच्या बाजूच्या सारथ्याच्या मागे लोखंडी चौकट होती. त्यातून प्रकाश आणि हवा वाहनांच्या आतील भागात जात होती. ती चौकटही चुकून हल्ला झाला तर हल्ला होता क्षणी तातडीने बंद करता येत होती. सर्व रथ भले मोठे असले तरीही अगदी एकसारख्या आकाराचे आणि आकारमानाचे होते. त्यामुळे त्यापैकी कोणत्या वाहनात राजकुटुंब आहे हे ओळखणं अशक्य होते. जर एखाद्याकडे दिव्य दृष्टी असती तर पहिले, तिसरे आणि चौथे रथ मोकळेच होते हे त्याला समजले असते. दुसऱ्या रथात राजकुटुंब होते. दक्ष आणि त्याची पत्नी विरिणी आणि त्याची कन्या सती त्या रथात होती. पाचव्या रथात पार्वतेश्वर आणि दक्षाचे निवडक महत्वाचे सेनाधिकारी होते. पिताजी, तुम्ही मला पूजेसाठी घेऊन जाण्याचा एवढा आग्रह का धरला आहात हे माझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही. मला मुख्य समारंभाला उपस्थित राहण्याचीही आज्ञा नाही, सती म्हणाली. मी याआधी तुला बऱ्याचदा सांगितलंय, दक्ष हसत म्हणाला. त्याने प्रेमाने सतीचा हात कुरवळला. तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझी कोणतीही पूजा पूर्णही होत नाही आणि शुद्धही होत नाही. मला कोणत्याही वेळपट कायद्यांची पर्वा नाही. पिताजी, सतीच्या चेहऱ्यावर संकोच होता, पण स्मित हास्यही उमटले होते. तिने थोड्याशा लाडिकपणे आपली मान वेळावली. पण कायद्याचा अनादर करणे ही आपल्या वडिलांची चूक आहे हे तिला माहिती होते. सतीच्या आईने विरिणीने दक्षाकडे पाहत अवघडल्यासारखे स्मित केले. त्यानंतर सतीकडे एक कटाक्ष टाकून तिने पुन्हा एकदा हातातील पुस्तकाकडे आपली नजर वळवली. त्याचवेळी राजमिरवणुकीपासून थोड्याच अंतरावर घनदाट झाडीतून 50 सैनिकांची एक छोटी तुकडी शांतपणे पुढे सरकत होती. त्या सैनिकांच्या शरीरावर हलक्या वजनाची जांभळी चिलखते होती. लष्कराच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपली धोतरे कमरेभोवती घट्ट बांधलेली होती. त्यामुळे त्यांना हालचाली करणं सुलभ जात होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे 2-2 तलवारी होत्या. शिवाय एक लांब धारदार पाते होते. त्याखेरीज त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीवर धातू आणि चामडे यांनी बनलेली एक मोठी ढाल होती. ती त्यांनी पाठीवर सैलसर बांधून ठेवली होती. त्यांच्या प्रत्येकाच्या बुटाच्या आतील भागात 3 खाचा होत्या. त्यात 3 धारदार चाकू होते. त्या तुकडीच्या अग्रभागी 2 पुरुष होते. त्यांच्यापैकी एक जण उमदा तरुण होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लढाईतील जखमांच्या खुणा होत्या. त्याच्या डोक्यावर गडद तपकिरी रंगाचा फेटा होता. अर्थातच तो त्या तुकडीचा सरदार होता. त्याने जांभळी चिलखत किंचित सैलसर बांधले होते. त्यांच्या गळ्यातून पदक असलेली सोन्याची साखळी बेफिकीरपणे त्याच्या छातीवर उडत होती. त्या पदकावर आडवी शुभ्र चंद्रकोर चमकत होती. चंद्रवंशीयांचे ते प्रतीक होते. त्याच्या पुढेच एक राक्षसी शरीराचा माणूस चालत होता. त्याने शरीरावर पायांपर्यंत बुरखा पांघरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळा मुखवटा होता. त्याचे बदामाकृती डोळे आणि त्याच्या जाडजूड बळकट हातांखेरीज त्याच्या शरीराचा अत्यल्प भागच दिसू शकत होता. त्याच्या हातात चामड्याचे कडे होते आणि त्याच्यावर ओम मधून दुग्गोच्चर होणारा तो सापाचा आकार होता. आपल्या सरदाराकडे अजिबात वळून न पाहता तो म्हणाला, विश्वद्युम्न, तुझ्या साखळीवरील चिन्ह स्पष्ट दिसत आहे. ते आत टाक आणि तुझं चिलखत घट्ट बांधून घे. ओशाडलेल्या विश्वद्युम्नाने तातडीने ती साखळी आत ढकलली आणि पाठीवरच्या चिलखताच्या 2 नाड्या आपल्या खांद्यावरून ओढून घेऊन त्याने घट्ट बांधून टाकल्या. महाराज, मला क्षमा करा, विश्वद्युम्न म्हणाला, पण मंदार पर्वताकडे जाण्याचा हाच रस्ता आहे याची खात्री करून घेण्यासाठी कदाचित आपण या मिरवणुकीच्या पुढेही जाऊ शकू. एकदा का आपल्याला ते समजलं तर आपल्याला खबऱ्यानं दिलेली माहिती खरी होती हे आपल्याला समजू शकेल. नंतर पुन्हा कधीतरी आपण तिला पळविण्यासाठी परत येऊ शकू याची मला खात्री आहे. आपण संख्येने त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहोत. ही धोकादायक बाब आहे. अगदी या क्षणी आपण काहीही करू शकत नाही. त्या बुरखाधारी आकृतीने शांतपणे उत्तर दिले, विश्वद्युम्न, मी हल्ला करण्याचा हुकूम दिला आहे का? मग आपली संख्या तुलनेनं कमी असली तरी त्याचा प्रश्न येतोच कुठं? काही तासाचा विलंब झाला तर त्यामुळे काही आकाश कोसळणार नाही. सध्या तरी आपण त्यांचा पाठलाग करत राहूया. विश्वद्युम्नाने एक आवंढा गिळला.
आपल्या महाराजाच्या दृष्टिकोनाला विरोध करणे ही त्याच्या दृष्टीने सर्वाधिक भयानक आणि तिरस्करणीय बाब होती. कारण काही झाले तरी त्याच्या महाराजानेच एका सूर्यवंशीची त्यांच्या कामासाठी सहानुभूती मिळवली होती. ही बाब तशी अपवादात्मकच होती. त्यामुळेच त्यांना या प्रदेशात घुसून मेलुहाच्या हृदयावरच घाव घालण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे तो हळुवारपणे म्हणाला, पण महाराणींना विलंब अजिबात आवडणार नाही. ते आपल्याला माहिती आहे. आपलं लक्ष विचलित झालं असावं असं वाटून आपल्या सैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ती भुरकादारी आकृती गर्दन वळली. त्याचे शरीर रागाने थरथरत असल्याचे दिसत होते. पण आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, माझं लक्ष विचलित झालेलं नाही. तुला जायचं असेल तर तू कृपा करून जा. तुला तुझे पैसे मिळतील. मला जे करायचं आहे ते मी एकटाही करू शकतो. आपल्या नेत्याकडून क्वचितच भावनांचे प्रदर्शन होते हे त्या तरुणाला माहिती होते. त्यामुळे त्याला त्याच्या त्या बोलण्याचे चांगलाच धक्का बसला. त्याने तातडीने उत्तर दिले, नाही महाराज, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मला माफ करा. तुम्ही मला काढून टाकेपर्यंत मी सतत तुमच्या सोबत असेन. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण शतकानुशतक वाट पाहत आहोत. त्या तुलनेत काही तास म्हणजेच काहीच नाही. त्यानंतर सैन्याची ती तुकडी शांतपणे राजेशाही लवाजम्याचा पाठलाग करत राहिली. संकल्पनेच्या स्तरावर विचार केला तर सोमरस कसं कार्य करतो हे अगदी सोपं आहे, बृहस्पती म्हणाले. पण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं हीच मोठी अशक्यप्राय गोष्टी आहे. ब्रह्मदेवांचा मोठेपणा इथंच दिसतो. जय श्रीराम. जय श्रीराम. शिव, कणखला आणि नंदीनेही पुनरुच्चार केला. या औषधामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया नाट्यमयरित्या कशी काय लांबवली जाते हे समजून घेण्याआधी आपण कशामुळे जिवंत राहतो हे समजून घेणे आवश्यक आहे, बृहस्पती म्हणाले. ज्याच्या अभावी आपल्यापैकी कोणीही जिवंत राहू शकणार नाही अशी एक मूलभूत गोष्ट आहे. बृहस्पतींनी अधिक स्पष्ट करून सांगावे म्हणून शिवाचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे लागले होते. ही मूलभूत गोष्ट म्हणजे ऊर्जा, बृहस्पतींनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आपण चालतो, बोलतो, विचार करतो म्हणजेच आपण कोणतीही गोष्ट करतो त्यावेळीच आपण जिवंत आहेत असं म्हटलं जातं. त्यावेळी आपण ऊर्जेचाच वापर करत असतो. आमच्या लोकांमध्ये अशाच प्रकारची संकल्पना रूढ आहे. फक्त आम्ही तिला शक्ती म्हणतो, शिव म्हणाला. शक्ती? बृहस्पतींनी आश्चर्याने विचारले. फारच स्वारस्यपूर्ण शब्द आहे. गेली कित्येक शतकं हा शब्द ऊर्जेसाठी वापरला गेलेला नाही. पंड्या लोक हा शब्द वापरत. त्यांना भारतीयांचे पूर्वज मानले जाते. तुझी जमात कुठून आली हे तुला माहीत आहे का? त्याचे मूळ स्थान मी ठामपणे सांगू शकणार नाही. पण आपल्या जमातीविषयी संपूर्ण माहिती असल्याचा दावा आमच्या जमातातील एक वृद्ध स्त्री करते. ती देवगिरीला आल्यावर आपण तिला विचारू शकतो. कदाचित आपण विचारू शकू, बृहस्पती स्मित हास्य करत म्हणाले. ते काही असो, आपण पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. ऊर्जेशिवाय आपलं शरीर काही करू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. ही ऊर्जा कुठून येते? आपण खातो त्या अन्नातून, नंदीने घाबरत घाबरत सुचवले. एवढ्या महत्वाच्या व्यक्तींबरोबर बोलण्यासाठी अखेर त्याने आपली ताकद एकवटली होती. अगदी बरोबर. आपण जे अन्न खातो त्यातूनच आपलं शरीर ऊर्जेचा साठा करतं. त्या साठवलेल्या ऊर्जेतूनच ऊर्जा खर्च केली जाते. म्हणूनच आपण काहीच खाल्लं नाही तर आपल्याला अशक्तपणा येतो. पण फक्त अन्न खाऊनच आपल्याला ऊर्जा मिळत नाही. आपल्या शरीरातील काहीतरी ती ऊर्जा बाहेर काढत असतं. त्यामुळे त्या ऊर्जेचा आपण चांगल्याच गोष्टीसाठी वापर करू शकतो. अगदी बरोबर, शिव म्हणाले. आपण जी हवा श्वासोच्छवासासाठी वापरतो तीच अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करते. हवेत अनेक वायू असतात. त्यांच्यापैकी एक वायूला प्राणवायू म्हणतात. तो आपल्या अन्नाशी प्रतिक्रिया करतो आणि ऊर्जा मुक्त करतो. आपल्याला प्राणवायू मिळाला नाही तर आपल्या शरीराला ऊर्जेची कमतरता जाणवू लागते आणि आपण मरतो, बृहस्पतींनी सांगितले. पण या प्रक्रियेतून आपण जिवंत राहतो, शिव म्हणाला. या औषधाचा त्यांच्याशी काय संबंध आहे? वृद्धत्व, अशक्तपणा आणि मृत्यू या चक्रातून आपल्याला नेणाऱ्या प्रक्रियेवर या औषधाचा परिणाम झाला पाहिजे. बृहस्पतींनी स्मित हास्य केले. मी आता तुम्हाला जे काही सांगितलं त्याचा वृद्धत्वाच्या प्रक्रियेशी संबंध आहे. निसर्गाकडे ही विनोदबुद्धी आहे असं दिसतं. कारण ज्या गोष्टीमुळे आपण जिवंत राहतो तिच्यामुळेच आपण वृद्ध बनतो आणि मरणही पावतो. प्राणवायूची आपल्याला अन्नावर ज्या वेळी प्रक्रिया होते आणि ऊर्जा मुक्त होते त्यावेळी काही मुक्त कणही निर्माण होतात. त्यांनाच ऑक्सिडंट्स म्हणतात. ते विषारीही असतात.
ज्यावेळी आपण एखादं फळ बाहेर तसंच ठेवतो त्यावेळी ते खराब होऊ लागतं, कारण त्यावेळी त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ऑक्सिडंट्सची त्याच्याबरोबर प्रक्रिया झालेली असते. हीच ऑक्सिडायझिंगची प्रक्रिया धातूंवर होऊन ते गंजतात. आपण नुकत्याच शोधलेल्या नवीन धातूच्या मध्ये म्हणजेच लोखंडाच्या बाबतीत हे अधिक प्रमाणात घडतं. ज्यावेळी श्वासनाच्या प्रक्रियेत आपण प्राणवायू शरीरात घेतो त्यावेळी हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतही घडते. आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याबरोबर आपल्या शरीरात काही ऑक्सिडंट्सचीही प्राणवायूमुळे निर्मिती होते. त्यामुळेच आपण आतून बाहेरच्या बाजूला गंजत जातो, वृद्ध बनतो आणि मरण पावतो. पवित्र देव अग्नीमुळे हे घडतं, नंदी म्हणाला. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला जीवन देते तीच आपल्याला हळूहळू मारत असते. होय, बृहस्पती म्हणाले. याविषयी विचार कर. आपल्याला जिवंत राहण्यासाठी बाह्य जगाकडून ज्या ज्या गोष्टी आवश्यक असते त्या त्या सर्व गोष्टी शरीर साठवून ठेवतं. पुरेशा प्रमाणात ते अन्न साठवून ठेवतं. त्यामुळे तुम्ही जरी काही दिवस अन्न घेतलं नाही तरीही जिवंत राहू शकता. त्याचप्रमाणे शरीर पाण्याचा साठाही करून ठेवत असतं. त्यामुळे काही दिवस पाणी मिळाले नाही तर लगेच आपण मरत नाही. ते तार्किकदृष्ट्या योग्य आहे, बरोबर? म्हणजेच तुमच्या शरीराला ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्ट ते काही काळापर्यंत पुरेल एवढ्या प्रमाणात शरीर साठवून ठेवतं. अगदी बरोबर, शिव म्हणाला. पण तरीही हे शरीर पुरेसा प्राणवायू मात्र साठवून ठेवत नाही. जिवंत राहण्यासाठी अत्यावश्यक असलेला हा वायू मात्र शरीरात साठवला जात नाही. ज्याच्याशिवाय आपण क्षणभरही जिवंत राहू शकत नाही तो प्राणवायू मात्र शरीर साठवत नाही. याला काहीच अर्थ नाही. याला एकच स्पष्टीकरण देता येतं, आणि ते म्हणजे प्राणवायू जास्त प्रमाणात साठवून ठेवला तर तो विषारीही ठरू शकतो हे शरीराला माहीत असतं. त्यामुळे तो साठवून ठेवणं धोकादायक असतं. मग ब्रह्मदेवांनी काय केलं? शिवाने विचारले. प्रचंड संशोधनानंतर ब्रह्मदेवांनी सोमरसाची निर्मिती केली. सोमरसाची ऑक्सिडंटशी क्रिया होते. सोमरस ऑक्सिडंट्सचं शोषण करतो. त्यानंतर घामातून किंवा मूत्रातून या ऑक्सिडंट्सचं उत्सर्जन केलं जातं. सोमरसामुळे शरीरात ऑक्सिडंट्स उरत नाही. बृहस्पतींनी आपले बोलणे पूर्ण केले. म्हणजे त्यामुळेच व्यक्ती जेव्हा प्रथम सोमरस घेते त्यावेळी तिच्या अंगातून बाहेर पडणारा घाम अत्यंत विषारी असतो. शिवाने विचारले. होय, सोमरस घेतल्यानंतर प्रथम बाहेर पडणारा घाम अत्यंत धोकादायक असतो. एवढेच नव्हे तर ज्या ज्या वेळी व्यक्ती सोमरस घेतो त्या त्यावेळी तिच्या शरीरातून उत्सर्जित होणारा घाम आणि मूत्र विषारीच असतं. अगदी वर्षानुवर्ष सोमरस घेणाऱ्यांबाबतही ही गोष्ट सत्य आहे. त्यामुळेच तुम्हाला ही विषारी द्रव्य शरीरातून उत्सर्जित करावीच लागतात, आणि त्याच वेळी त्यांचा इतरांवर दुष्परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. म्हणूनच मेलुहाचे लोक स्वच्छतेबाबत एवढे जागरूक आहेत तर. होय, म्हणूनच बालपणापासूनच मेलुहाच्या प्रत्येक नागरिकाला 2 गोष्टी शिकवल्या जातात. सोमरस प्यायल्यानंतर तयार होणारी विषारी द्रव्ये ही पाण्यात विरघळतात. त्यामुळे पाणी ही अत्यंत आवश्यक असलेली बाब आहे. म्हणूनच पाणी आणि स्वच्छता याविषयीच्या गोष्टी मेलुहाच्या नागरिकाला प्रथम शिकवल्या जातात. मेलुहाच्या लोकांना गॅलनच्या गॅलन पाणी प्यायला शिकवलं जातं, आणि ज्या गोष्टी स्वच्छ धुतल्याच पाहिजे त्या धुतल्याच गेल्या पाहिजे याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जातं. मेलुहाचे नागरिक दिवसातून किमान 2 वेळा तरी अंघोळ करतातच. सर्व प्रकारे स्नानविधी एका खोलीत केले जातात, आणि भूमिगत बंदिस्त वाहिन्यांमधून सांडपाणी शहराबाहेर सोडलं जातं. स्वच्छतेचे कडक निकष, शिव स्मित हास्य करत म्हणाला. त्यावेळी त्याला त्याच्या काश्मीरमधला पहिला दिवस आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचे कडक शब्दही आठवले. सोमरस कशापासून बनला जातो? शिवाने विचारले. सोमरसाच्या निर्मितीत अनेक अडचणी येतात. सोमरसाचे विविध घटक पदार्थ सहजपणे उपलब्ध होत नाहीत. उदाहरणार्थ संजीवनीचे झाड. साम्राज्यात ठिकठिकाणी या झाडांच्या लागवडीसाठी वृक्ष लागवड करण्यात आलेल्या आहेत. अगदी प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवडी झाल्या आहेत. उत्पादन प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात उष्णतेची निर्मिती होते. त्यामुळे मिश्रण स्थिर ठेवण्यासाठी आम्हाला पाण्याचाही खूप मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संजीवनी झाडाच्या फांद्या सरस्वती नदीच्या पाण्यात चांगल्या घुसळून घ्याव्या लागतात. इतर कोणत्याही ठिकाणचे पाणी त्यासाठी चालत नाही. म्हणजे मला सतत ऐकू येणारा तो विचित्र आवाज हा त्या फांद्यात घुसळण्याचाच होता का? शिवाने विचारले. होय, तोच तो आवाज होता. आमच्याकडे मोठी घुसळणी यंत्र आहेत. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भल्या मोठ्या गुहांमध्ये आम्ही ती यंत्र ठेवली आहेत. कालव्यांच्या गुंतागुंतीच्या यंत्रणेद्वारे आमच्याकडे इथपर्यंत सरस्वतीचं पाणी आणलं जातं. गुहेतील एका मोठ्या तलावात हे पाणी साठवलं जातं. आम्ही त्या तलावाला प्रेमानं सागर म्हणतो. सागर म्हणजे महासागर? शिवाने आश्चर्याने विचारले. कारण त्याला पाणी कधीही न संपणाऱ्या जलाशयाला सागर म्हणतात हे माहिती होते. सागराविषयीच्या काही दंतकथाही त्याने ऐकल्या होत्या.
आमचे हे म्हणणं थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण आहे, हे खरंच आहे. बृहस्पतीने हसत हसत मान्य केले. पण तू जर त्या तलावाचा आकार पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल की आम्ही काही फारशी अतिशयोक्ती करत नाही. ठीक आहे, मी नक्कीच सर्वच रचना आणि प्रक्रिया पाहणार आहे. आम्ही काल रात्री इथं पोहोचलो तेव्हा खूपच उशीर झाला होता. त्यामुळे मी हा पर्वत अद्याप फारसा पाहू शकलो नाही, शिव म्हणाला. जेवणानंतर मी तुला बाहेर घेऊन जाईल, बृहस्पतींनी सांगितले. शिवाने हुंकार दिला. तो काहीतरी म्हणणार होता, पण त्याने नंदी आणि कणखाला यांच्याकडे पाहिली आणि तो गप्प बसला. बृहस्पतींनी त्याचा उडालेला गोंधळ पाहिला. शिवाला आपल्याला काहीतरी विचारायचे आहे असे त्यांना वाटले, पण त्याला ते नंदी आणि कणखाला त्यांच्या समोर विचारण्याचे नसावे हेही त्यांच्या लक्षात आले. नंदी आणि कणखाला यांच्याकडे वळून ते म्हणाले, मला वाटतं शिवाला मला काहीतरी विचारायचं आहे. तुम्हाला थोडा वेळ बाहेर थांबण्याची विनंती मी करू शकतो का? बृहस्पतींनी हे इतके आदरपूर्वक विचारले होते की त्या दोघांनाही त्याविषयी यत्किंचितही विषाद वाटला नाही. त्यांनी बृहस्पतींना प्रणाम केला आणि कणखाला पाठोपाठ नंदीही तिथून बाहेर पडला. बृहस्पती शिवाकडे हसत हसत वळले आणि त्यांनी विचारले, तुला खरोखरच जो प्रश्न विचारायचा आहे तो तू मला का विचारत नाहीस? तर मित्रांनो, हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी चॅनलवरील मेलू हाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला भेट द्या. धन्यवाद.